श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दशक 7 समास 3 मध्ये आपल्याला चतुर्दश 14 ब्रह्माची लक्षणे सांगितली आहेत। 14 ब्रह्म कोणती याचाही उल्लेख केलेला आहे, म्हणून या समासाचा विचार आम्हाला विशेष करून करायचा आहे। या समासामध्ये 14 ब्रह्म आणि त्यांची लक्षणे श्री समर्थ सांगतात। या समासाची रचना करण्यामागे मुख्य उद्देश हा आहे की शिष्याचा प्रश्न होता आणि त्या प्रश्नांचं उत्तर समर्थ देण्यासाठी ते या समासामध्ये प्रवृत्त झाले आहेत। श्री समर्थ म्हणतात आहे, श्रीराम समर्थ श्रीराम। श्रोती व्हावे सावधान, आता सांगो ब्रह्मज्ञान। जेणे होय समाधान, साधकाचे श्रीराम। रत्न साधाया कारणे, मृत्युका लागे एकवटणे। 14 ब्रह्माची लक्षणे, जाणीजे तैसी श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्री समर्थांनी 14 ब्रह्म सांगितली, पण त्या 14 ब्रह्म सांगण्यामागचा उद्देश काय हे लक्षात घ्या। कारण 14 ब्रह्म हे 14 ब्रह्म कसे आहेत याचं उत्तर समर्थांनी पहिल्या ओवीमध्येच दिलेलं आहे। ते म्हणतात आहे, श्रोती व्हावे सावधान, आता सांगो ब्रह्मज्ञान। जेणे होय समाधान साधकांचे। 14 ब्रह्माचं मी लक्षण सांगतोय, 14 ब्रह्म कोणते तेही सांगतोय, पण हे 14 ब्रह्म मी का सांगतो आहे हे लक्षात घ्या। त्या सांगण्यामागचा उद्देश रत्न साधाया कारणे, मृत्युका लागे एकवटणे, हे त्याचं उत्तर आहे। म्हणजे आम्हाला चांगल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी, जसं रत्न आहे, हिरे आहे, माणिक आहे, मोती आहे, या गोष्टी आम्हाला जर प्राप्त करायच्या असतील तर आम्हाला त्यासाठी मृत्युका म्हणजे माती सुद्धा जमा करावी लागते। हिरा कुठे सापडतो? कोळशाच्या खाणीत। मग कोळशाच्या खाणीला खोदण्याचं काम आम्हाला करावं लागते, म्हणजे कोळसा आम्हाला पहिले जवळ करावा लागेल आणि मग आम्हाला हिरा मिळेल। त्याप्रमाणे या सगळ्या अनमोल गोष्टी आम्हाला प्राप्त होण्यासाठी आम्हाला 14 ब्रह्म जरी ते नाशिवंत असले तरी सुद्धा त्या 14 ब्रह्माला आपल्याला अभ्यासावं लागेल, ते पाहावं लागेल। पदार्थे विण संकेत, द्वैता वेगळा दृष्टांत। पूर्व पक्षे विण सिद्धांत, बोलताची नाही श्रीराम। समर्थ म्हणतात आहे की पदार्थे विण संकेत आणि द्वैता वेगळा दृष्टांत। द्वैत सांगण्यात म्हणजे दृष्टांत सिद्धांत सांगायचा असेल तर त्याला दृष्टांताचा आधार घ्यावा लागतो, मग तो द्वैताचा असतो, कारण द्वैतातूनच आपल्याला अद्वैताकडे जायचे। म्हणून आदी मिथ्या उभारावे, आत्ताच म्हटल्याप्रमाणे द्वैताकडून आम्हाला अद्वैताकडे जायचं आहे, तर द्वैत हे मुळामध्ये मिथ्या आहे, ते नष्ट होणार आहे। आणि तरी सुद्धा समर्थ म्हणतात त्याचा आधार घ्यावा लागतो।
जसं पोहणं शिकत असताना त्या भोपळ्याचा आधार घ्यावा लागतो. तो भोपळा पाठीला बांधावा लागतो. तो पाठीला बांधला, काही दिवस आपण त्याच्याबरोबर पोहू लागलो, हातपायाची चलन आपल्याला योग्य पद्धतीने करता येऊ लागले की तो भोपळा हळूहळू पोहणं शिकवणारा आपल्या पाठीचा काढून घेतो. आणि एकदा पाठीचा काढून घेतल्यानंतर जर त्याला पोहता येत असेल तर त्या भोपळ्याच्या आधाराची गरज नाही. त्याप्रमाणे एखादा सिद्धांत समजून सांगण्यासाठी दृष्टांत आधाराला घ्यावा लागतो. तो दृष्टांत द्वैताचा असतो. द्वैत हे मुळात नाशिवंत आहे. मग तरी सुद्धा अद्वैत गोष्टी आम्हाला त्यातून प्राप्त करायच्या आहेत. म्हणून समर्थ म्हणतात, आधी मिथ्या उभारावे. आधी मिथ्या उभारायची आहे, मग ते ओळखोनी सांडावे. ते ओळखायचं आणि ते जे मिथ्या गोष्टी आहे ते आपल्याला शेवटी सोडून द्यायच्या. पुढे सत्य ते स्वभावे अंतरी बाणे श्रीराम. त्या सत्य गोष्टी आमच्या अंतरामध्ये आपोआप स्वभावता बाणू लागतात. म्हणून त्या स्वभावता बांधण्यासाठी पहिल्यांदा आधार मात्र आम्हाला द्वैताचा घ्यावा लागतो, मिथ्या गोष्टीचा आधार घ्यावा लागतो. असत्य गोष्टी जरी असतील तर असत्याच्या माध्यमातून सत्याकडे जावं लागते. मूर्ताच्या माध्यमातून आम्हाला अमूर्ताकडे जावं लागते. म्हणून समर्थ म्हणतात की आधी मी तुम्हाला 14 ब्रह्म सांगतो. म्हणजे 14 ब्रह्म सांगण्यामागचा उद्देश काय आहे समर्थांचा, हे जरी तुम्ही नाशिवंत म्हणत असाल, मिथ्या म्हणत असाल, तरी याच्याच आधाराने सत्य शुद्ध विमल ब्रह्मापर्यंत आम्हाला पोचायचं आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, 14 ब्रह्म तुम्ही समजून घ्या. आता लोकांना एकच ब्रह्म माहीत नाही, तर आता 14 ब्रह्म कुठून आणले. समर्थ म्हणतात की हे 14 ब्रह्म बृहदारण्यक नावाच्या उपनिषदातून आलेली आहे. जे आपले अनेक उपनिषद आहेत, त्या उपनिषदांमध्ये 108 उपनिषद महत्वाची आहेत. त्या 108 मध्ये सुद्धा 11 उपनिषद अधिक आपल्या परिचयाची आहेत. ज्या उपनिषदांमध्ये आत्मा आणि परमात्मा, जीव आणि शिव याचं गूढ रहस्य त्यामध्ये साठवलेलं आहे. ते सांगण्यासाठी, ते समजण्यासाठी समर्थांनी बृहदारण्य नामक नावाच्या या उपनिषदातून हा विषय इथे आपल्याला समजून सांगितला आहे. 14 ब्रह्म मानतोच आम्ही, 14 ब्रह्माला आम्ही ओळखतोय. परंतु समर्थांचं म्हणणं, हे 14 ब्रह्म जरी तुम्ही जाणत असले तरी सुद्धा हे शाश्वत समजू नका. आणि ते शाश्वत का नाही याचं उत्तर सुद्धा सविस्तर समर्थांनी या समासामध्ये दिलाय. मी म्हणतो धन्य धन्य ते संत की ज्या संतांनी स्वतःच्या अनुभवाच्या पातळीवर या गोष्टी स्वतःला समजून सांगितल्या आणि नंतर इतरांना सांगितल्या. इतरांना सांगण्यासाठी आधी केले मग सांगितले, या उक्तीप्रमाणे आधी त्यांनी आचरण केलेलं आहे. त्यांनी त्याचा अनुभव घेतलाय. अनुभूतीतून बोलणे आणि अभ्यासातून बोलणे या दोन बोलण्यामध्ये मधांतर आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आपण आता 14 ब्रह्म कोणती ते व्यवस्थित समजून घ्या. एकामागून एक 14 ब्रह्म आमच्या पाठ झाली पाहिजे. 14 ब्रह्मांची नावे आम्हाला कोणी विचारली तर आम्हाला भराभर सांगता आली पाहिजे. जसं घरातले 4 माणसं असतात, 4 माणसं तुमच्या घरात कोण कोण राहते हो, आम्ही पटकन सांगतो. माझी आई, आईचं नाव काय, नाव सांगता. वडील आहे, वडिलांचं नाव सांगता. बहीण, बहिणीचं नाव सांगता. तुम्ही घरातल्या 4 माणसांची जशी नाव सहज सांगू शकता, 14 ब्रह्माची नावं सुद्धा आम्हाला सहजतेने सांगायची आहे. कारण त्या 14 ब्रह्माच्या सानिध्यात आम्ही राहतोय. आणि ते 14 ब्रह्म, हे 14 ब्रह्म कळले तर या सर्व 14 ब्रह्माचा जो मुख्य ब्रह्म आहे, ज्याला आम्ही शुद्ध विमल ब्रह्म म्हटलं, त्या ब्रह्मापर्यंत आम्हाला पोचायचं आहे. आपण समर्थांचं वचन ऐकूया. श्रीराम समर्थ श्रीराम. म्हणून 14 ब्रह्माचा संकेत बोलला कळावया सिद्धांत. येते श्रुती सावचित्त
क्षण एक असावे. श्रीराम 14 ब्रह्म समजण्यासाठी फक्त एक क्षण थांबा म्हणतात. म्हणजे एका क्षणात ते 14 ब्रह्म सांगतात आहे. आता ते एक क्षण म्हणजे त्यांचा कोणता आपल्याला माहित नाही, आपला एक क्षण कोणता आहे आपल्याला माहित नाही. तो क्षण जो आहे तो फार महत्वाचा आहे. आता ते समजेपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. पहिले ते शब्द ब्रह्म, दुजे मितिकाक्षर ब्रह्म, तिसरे खंग ब्रह्म बोलिले श्रुती. श्रीराम चौथे जाण सर्व ब्रह्म, पाचवे चैतन्य ब्रह्म, सहावे सत्ता ब्रह्म, साक्ष ब्रह्म सातवे. श्रीराम आठवे सगुण ब्रह्म, नववे निर्गुण ब्रह्म, दहावे वाच्य ब्रह्म जाणावे पै. श्रीराम अनुभव ते 11वे, आनंद ब्रह्म ते 12वे, तदाकार 13वे, अनिर्वाच्य. श्रीराम अशा प्रकारचे 14 ब्रह्म समर्थांनी सांगितले. आता सांगा बरं 14 ब्रह्म कोणकोणते, त्याचा क्रम सुद्धा आम्हाला सोडायचा नाहीये. म्हणून 14 ब्रह्म आम्हाला समजले पाहिजे. पहिलं ब्रह्म समर्थ म्हणतात आहे शब्द ब्रह्म. आम्ही शब्द ब्रह्माला, वाणीला संबंध शब्द ब्रह्माशी आहे. आम्ही जे बोलतो त्याला शब्द ब्रह्म असं म्हणतात. पण शब्द ब्रह्म कोणाला म्हणतात? संतांच्या वाणीतून मुखातून निघालेले शब्द हे शब्द ब्रह्म शब्द वापरणार नाही आम्ही. ते अनुभवजन्य असतात म्हणून ते शब्द ब्रह्म होत नाहीत. जे नुसते बोलतात आणि अनुभव शून्य असतात त्यांना शब्द ब्रह्म म्हणतात. ते ब्रह्म आहे. नाही कोणी म्हटलं ते सांगतो की नाही, समजा उदाहरणार्थ दारू पिणारा मनुष्य सांगतो की दारू पिऊ नका, याचा अर्थ त्याचं म्हणणं खरं आहे की नाही खोटं आहे सांगा बरं. त्याचं म्हणणं अगदी सत्य आहे, म्हणजे 100हून 1 अधिक सत्य आहे, 101% सत्य आहे. पण बोलत असताना अनुभवाच्या पातळीवर काहीच नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात अनुभवाच्या पातळीवर बोलणारा जो असेल तो शब्द ब्रह्मामध्ये मोडणार नाही. म्हणून शब्द ब्रह्म हे अनुभवे विण भ्रम आहे. शब्द ब्रह्म म्हणजे कसं आहे? अनुभवे विण ब्रह्म. जसं लहान मुलीला भातुकलीच्या खेळामध्ये संसार लुटूपुटूचा असतो, त्या लुटूपुटूच्या संसारामध्ये ती स्वयंपाक करते, 4 पाहुणे आले म्हणून त्यांना चहा त्यांच्या हातात नेऊन देते, त्यांची काळजी घेते, त्यांना बसा म्हणते, आणि त्या सगळ्या संसाराला पाहणारे म्हणतात हा संसार आहे. पण हा संसार कसा आहे? तो लुटूपुटूचा संसार आहे, तो भातुकलीचा संसार आहे. त्या संसाराला सत्यता नाही. तशाच प्रकारचा खरा संसार असतो, पण खऱ्या संसारामध्ये आणि त्याच्यामध्ये मोठं अंतर आहे. म्हणून या ब्रह्माला नुसतं बोलणारा असेल काय की बोलणे हे अभ्यासाचं क्षेत्र आहे आणि जाणणे हे अनुभवाचं क्षेत्र आहे. आता बोलण्यासाठी मी ग्रंथ पाहू शकतो, नोट्स काढू शकतो, अभ्यास करून लोकांना 4 गोष्टी सांगू शकतो. असे अनेक प्रवचनकार, अनेक कीर्तनकार, अनेक लोक करू शकतात. मग ते बोलतात ते खरं की खोटं आहे? त्यांचं बोलणं खरं आहे, पण ते ब्रह्म जे आहे ते ब्रह्म शब्द ब्रह्म आहे. म्हणून शब्द ब्रह्म हे अनुभवाच्या पातळीवरून बोलल्या जाते असं सांगता येत नाही. खरं ब्रह्म सुद्धा अनुभवाच्या पातळीवरून सांगावं लागते आणि ते सुद्धा वाणीचा आधार घ्यावा लागतो. म्हणून बोलणारे माणसं अजिबात अनुभवी नसतात असा काही आपण अंदाज करू नये. जे बोलणारे असतात ते अनुभवही घेतात आणि सांगतातही. पण जे लोक केवळ फक्त अभ्यासाच्या भरोशावर बोलतात, ज्यांना अभ्यासू गुरु असं आम्ही म्हणतो, असे अभ्यासू गुरु केवळ फक्त इतरांना सांगत असतात, त्यांना काही माहीत नसते. शिक्षक सांगतात विद्यार्थ्यांनो पेपर असा असा सोडवा, 100 मार्काचा पेपर आहे, सोडवायचा असेल तर टायमिंग लावलं पाहिजे, 3 तासामध्ये तो पेपर सोडवला गेला पाहिजे, कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत ते कसे सोडवायचे ते सगळं सांगतात. पण एकाही शिक्षकाने तो पेपर पूर्ण सोडून 3 तासात सोडवलेला नसतो.
तुम्ही म्हणाल का ते ते शब्द ब्रह्म आहे, ते कशाला सोडवतील पेपर? ते म्हणतात आम्ही जेव्हा परीक्षेला बसलो होतो तेव्हा सोडवला होता, आता कसं सोडवायचं ते सांगतोय. म्हणजे ब्रह्म समजून घेण्याचं असेल तर ज्ञानाच्या माध्यमातून समजून सांगणे, अभ्यासाच्या माध्यमातून समजून सांगणे, त्याला शब्द ब्रह्म असं म्हटलेलं आहे. परंतु अनुभवाचा तिथे कुठेही लवलेश नसतो. अशा प्रकारच्या या शब्द ब्रह्माला अनुभवे विण ब्रह्म या नाव शब्द ब्रह्म. आता पाठच करून ठेवायची व्याख्या. शब्द ब्रह्म म्हणजे कोण? जो नुसता बोलत असेल त्याला सांगायचं बाबा तुझं शब्द ब्रह्म आहे, आम्ही त्याला वंदन करतो. पण ते कसं आहे? अनुभवे विण ब्रह्म या नाव शब्द ब्रह्म. शब्द ब्रह्म माणसाचा परिणाम काय होतो तुम्हाला सांगतो. शब्द ब्रह्म या माध्यमातून एखादं ज्ञान ब्रह्माची अनुभूती एखाद्याला जो दुसरा देत असेल तर तो म्हणतो यांनी अनुभव घेतलेला नाही याची कल्पना ऐकणाऱ्याला आलेली असते, कारण तो अनुभवाशिवाय सांगतोय ना. त्यामुळे त्याच्या अनुभवामुळे न सांगितल्यामुळे त्याचा फार काही प्रभाव समोरच्यावर पडत नाही. स्थळ त्याग होता सवेची जाते, ते सगळं का होते? मुळात सांगणारा मनुष्य शब्द ब्रह्माच्या माध्यमातून सांगतो. म्हणून अनुभवाने सांगितलं की आजी जे सांगते ते अनुभवाने सांगते आणि आई सांगते ते ब्रह्म शब्द ब्रह्माने सांगते. कारण आईचा अनुभव तो नसतो, तो आजीचा असतो. म्हणून जे अनुभव घेतात आणि मग बोलतात ते म्हणतात आमचे केस उन्हाने नाही पिकले, आम्ही एवढे अनुभव घेतले, एवढे उन्हाळे पावसाळे पाहिले. या शब्दाचा अर्थ काय हो? उन्हाळे पावसाळे पाहिले याचा अर्थ आम्ही सगळा तो अनुभव घेतलेला आहे, सगळे टक्के टोनपे खाल्लेले आहेत, अशा प्रकारचा सगळा त्रास आम्ही घेतलाय आणि मग आम्ही तुम्हाला सांगतोय. म्हणून या सांगण्याला अनुभवातून सांगितल्या जाते. पण जे अनुभवातून सांगितल्या जात नाही, जे नुसतं अभ्यासाने सांगितलं जाते, पुस्तकातून सांगितलं जाते, त्याला समर्थांनी शब्द ब्रह्म म्हटलाय. पक्क लक्षात ठेवायचं. सगळ्या ब्रह्मांची नावे आणि सगळ्या ब्रह्मांची जागा ती आम्हाला कळली पाहिजे. त्याचा अधिक स्पष्टीकरण शब्द ब्रह्माचं समर्थांनी पुढे केलंय, तो भाग पुन्हा आपण घेणार आहोत. श्रीराम समर्थ श्रीराम. दुसरा ब्रह्म समर्थ म्हणतात आहे इथे, दुसरं ब्रह्म दुजे ब्रह्म मितेकाक्षर ब्रह्म. याचा अर्थ एकाक्षरी ब्रह्म, एकच अक्षर आहे परंतु आम्ही त्याला ब्रह्म म्हणतो. ते एकाक्षरी ब्रह्म कोणतं आहे तर ओम हे एकाक्षरी ब्रह्म आहे. या एकाक्षरी ब्रह्माला आपण एकाक्षरी ब्रह्म म्हणतो किंवा त्याला मितिकाक्षर ब्रह्म असं म्हणतो. तिसरं ब्रह्म खंग ब्रह्म. ख वर अनुस्वार दिलाय. ख म्हणजे आकाश असा अर्थ होतो आणि ख या शब्दाचा अर्थ शून्य असा सुद्धा होतो. आकाश यामध्ये शून्य आहे, तिथे काही नाही. आपण म्हणतो जेव्हा काही नाही तिथे काय आहे? शून्य आहे. म्हणून आकाशाला आपण खंग ब्रह्म म्हणतो, कारण ख म्हणजे आकाश. आपण खग हा शब्द निर्माण झालेला आहे या ख पासून. ग म्हणजे गमन करणे आणि ख म्हणजे आकाश. आकाशात गमन करतो खग म्हणजे पक्षी, असा खचा अर्थ आहे. पण या शून्याला ब्रह्म म्हटलेला आहे. तुम्ही याला ब्रह्म का म्हटलं आहे? कारण ब्रह्म हे असं विशाल आहे, असं व्यापक आहे. त्या व्यापक ब्रह्माला आम्ही कशाची उपमा द्यावी, कशाचा म्हणजे विशेषण द्यावं या ब्रह्माला? म्हणून आकाशाचं विशेषण, म्हणून आकाशाप्रमाणे, म्हणून खंग ब्रह्म. म्हणून त्याच्यातून आम्हाला म्हणजे घटाकाश, मठाकाश आणि मग पुढे महदाकाश असे शब्द आले. घटामध्ये दिसणारं ते सुद्धा आकाश आहे, मठामध्ये दिसणारं ते सुद्धा आकाश आहे, आणि या पोकळीमध्ये दिसणारा हा पूर्ण अवकाश याला आम्ही महदाकाश म्हटलाय. म्हणून समर्थांनी याला सुद्धा
हे अज्ञानाचं प्रतीक आहे. म्हणून शून्य हे अज्ञानाचं प्रतीक आणि ब्रह्म तर साक्षात ज्ञान आहे. म्हणून त्याला आम्ही याला सत्य ब्रह्म म्हणता येणार नाही. म्हणून याला समर्थांनी इथे ख ब्रह्म असं म्हटलंय. चौथे ब्रह्म सर्व ब्रह्म. चौथ्या ब्रह्माला सर्व ब्रह्म म्हटलंय. सर्व ब्रह्म म्हणजे सर्वम खलिदम ब्रह्म असं हे श्रुतिवचन आहे. सर्वम खलिदम ब्रह्मामध्ये जगामध्ये असलेले पंचमहाभूत म्हणजे आप, तेज, वायू, आकाश आणि पृथ्वी या सगळ्यांना ब्रह्म म्हटलेलं आहे. हे सगळं ब्रह्म आहे. या जगात ब्रह्माशिवाय दुसरं काही नाही. म्हणून याला सर्वम खलमिदम ब्रह्म म्हटलं आहे. जे जे दृष्टीला दिसते ते जरी नासत असलं तरी सुद्धा त्याला ब्रह्म म्हटलेलं आहे. हे पंचमहाभूताने जे जे तत्व आहे ते सगळे चमत्कार आहेत. चमत्कार नाही का? केवढा मोठा चमत्कार आहे. जर पृथ्वी ही अधांतरी लटकलेली आहे, ही कोणाची शक्ती आहे हो? परमेश्वराची शक्ती आहे. सूर्य हजारो हजारो वर्षापासून प्रकाश देतो आहे, कोणाची शक्ती आहे? परमेश्वराची शक्ती आहे, ती ब्रह्माची शक्ती आहे. म्हणून याला आम्ही सर्वत्र दिसतो, म्हणून याला आम्ही ब्रह्म म्हटलेलं आहे. पाचवं ब्रह्म जे आहे ते पाचवे ब्रह्म म्हणजे चैतन्य ब्रह्म. आपण एखाद्याचं नाव चैतन्य ठेवतो. का चैतन्य ठेवतो? त्याच्यात चेतना आहे म्हणून चैतन्य. जे चेतना नाही त्याला अचेतन म्हणतो. अचेतन आणि चेतन यामुळे सृष्टी आम्हाला दिसते. म्हणून चेतन ब्रह्म हे पंचमहाभूतांमध्ये प्रवेश करते आणि मग ते अचेतन ते चेतन होते आणि ते चेतन होते आणि म्हणून त्याला चैतन्य ब्रह्म असं म्हटलं आहे. जसं एखाद्या वृक्षामध्ये अंकुर फुटतो, पालवी येते, फळं येतात, फुलं येतात. आम्ही काय म्हणतो? हे झाड आहे. ते वाढण्याची शक्ती संपली, फळं येणं बंद झालं, फुलं येत नाही, ते वाढत नाही, म्हणून त्याला ते झाड मेलं असं म्हणतो. ते अचेतन आहे. कारण ते फक्त आता त्याच्यात पंचमहाभूत राहिली आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने राहिली आहेत. परंतु ते जर वाढत असेल, ते जर चलित होत असेल तर त्याला चेतन ब्रह्म म्हटलंय. म्हणून पाचवं ब्रह्म कोणतं आहे तर त्याला चैतन्य ब्रह्म असं म्हटलंय. सहावं ब्रह्म कोणतं आहे? ते सहावं ब्रह्म आहे सत्ता ब्रह्म. आता सहावं जे ब्रह्म आहे सत्ता ब्रह्म, या सत्ता ब्रह्माचा अर्थ काय? या सत्ता ब्रह्म का म्हटलं याला? कारण चैतन्य ज्याच्यामध्ये वास करते त्या चैतन्यावर ज्याची अधिकार आहे. म्हणजे चैतन्य चलित करण्याचं सामर्थ्य समजून घेण्यासारखं आहे बरोबर. चैतन्य चलित करणे, आता चैतन्य मुळातच ते चलित आहे, पण त्याला आपल्या कंट्रोलमध्ये ठेवणारी एक सत्ता आहे, म्हणून त्याला सत्ता ब्रह्म म्हटलंय. पुन्हा सांगतो. शब्द ब्रह्म, मितिकाक्षर ब्रह्म, खंग ब्रह्म, त्यानंतर सर्व ब्रह्म, चैतन्य ब्रह्म, सत्ता ब्रह्म. सत्ता ब्रह्म मुळामध्ये हे सुद्धा नाशिवंत आहे, कारण ह्याची ज्याच्यावर सत्ता आहे ते सगळं नाशिवंत आहे. तर नाशिवंतावर नाशिवंताची सत्ता, म्हणून ही नाशिवंत सत्ता असलेला हा सुद्धा ब्रह्म इथे नाशिवंत मानलेला आहे. त्याचं स्पष्टीकरण पुढे पाहू. पण हे सत्ता ब्रह्म आहे असं पाहणारा कोणीतरी आहे, त्याला साक्षी ब्रह्म म्हटलंय. म्हणून साक्षी ब्रह्म हे सातवं ब्रह्म आहे. हे साक्षी ब्रह्म जेव्हा आम्हाला गुणामध्ये परिवर्तन होते त्याचं, तेव्हा त्याला सगुण ब्रह्म म्हटलंय. त्याच्यात गुणासहित आलेला आहे. पंचमहाभूतांमध्ये गुण आहेत. साक्षीत्वामध्ये सुद्धा तो उत्पन्न होतो
ते सुद्धा गुणात येते. म्हणून याला साक्षी ब्रह्मानंतर जन्म झालेला आहे सगुण ब्रह्माचा. म्हणून आपण सगुण रूप जय जय राम, निर्गुण रूप जय जय राम आपण जे म्हणतो त्यामध्ये सगुण म्हणजे गुणासहित आम्ही काय पूजा करतो, सगुण भक्ती करतो. सगुण भक्ती करतो याचा अर्थ त्या गुणांची उपासना करतो. म्हणून सगुण हे गुण सुद्धा नाशिवंत आहे, म्हणून निर्गुण ब्रह्म. मग आता निर्गुण ब्रह्म हे नव ब्रह्म आहे. निर्गुण ब्रह्माला निर्गुण ब्रह्म का म्हटलं? मुळात जर ब्रह्माला गुणच नाही तर याला निर्गुण का म्हणावं? याचा अर्थ आम्ही त्याला वाणीने निर्गुण म्हटलं, पण मुळामध्ये गुणच नसल्यामुळे त्याला निर्गुण सुद्धा म्हणायचं कारण नाही. आपण एखादी म्हणतो ही गोष्ट थंड आहे. आता ही थंड वस्तू आहे याचा अर्थ त्याच्या गरम वस्तू कोणती तरी आहे. जर गरमच नाही आहे तर ती थंड सुद्धा नाही आहे, कारण ते सापेक्षवाद आहे. एक आहे म्हणून दुसरी आहे, आई आहे म्हणून मूल आहे, देव आहे म्हणून भक्त आहे, मी आहे म्हणून तू आहे, किंवा तू आहे म्हणून मी आहे. अशा प्रकारे दोघे एकमेकांच्या साक्षीत्वाने आहे, म्हणून तो सापेक्ष आहे. म्हणून इथे सगुण आणि निर्गुण हे दोन्ही शब्द सापेक्ष आहे. इथे पुढे या सगुणाला कोणीतरी वाणीने सांगितलं. आता मगाची वाणी पहा, शब्द ब्रह्म आणि इथे वाच्य ब्रह्म दोन्ही सारखेच वाटतात. वाच्य ब्रह्म हे सुद्धा वाचेने सांगितलं आहे आणि शब्द ब्रह्म सुद्धा वाचेने सांगितलं आहे, पण ते अनुभवाच्या पातळीवर नाही, हे अनुभवाच्या पातळीवर आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. कृती एक आहे पण एक अनुभवाने आहे, एक अनुभव न घेता आहे. म्हणून अनुभवाने जेव्हा सांगितले जाते तेव्हा एका ब्रह्माला अनेक नावं दिली जातात. मागच्या समासामध्ये समर्थांनी एका ब्रह्माला किती नावं दिली आहे याची यादीच आपण पाहिली आहे. अनेक नावं समर्थांनी एका ब्रह्माला दिलेली आहे. म्हणून समर्थ म्हणतात ते सगळे कोणते आहे? जसं अरूप आहे, अलक्ष आहे, अगोचर आहे, अच्युत आहे, अनंत आहे, अपरंपार आहे, अदृश्य आहे, अतर्क्य आहे, अपार आहे, नाद रूप आहे, ज्योति रूप आहे, चैतन्य रूप आहे, सत्ता रूप आहे, साक्षी रूप आहे, स्वस्वरूप आहे, शून्य आहे, सनातन आहे, सर्वेश्वर आहे, सर्वज्ञ आहे, सर्वात्मा आहे, जगत जीवन आहे, सहज आहे, सदोदित आहे, शुद्ध आहे, बुद्ध आहे, सर्वातीत आहे, शाश्वत आहे, शब्दातीत आहे. हे सगळे राहिलेले अजून बाकी हे सगळे वाच्य ब्रह्म आहे. म्हणून वाच्य ब्रह्म हे वाणीने सांगता येते, याचं वर्णन करता येते. ब्रह्माची अनुभूती घेतली, ब्रह्म कसा आहे ते जाणलं, आणि तो ब्रह्म कसा आहे सांगण्यासाठी मला लक्षण सांगावे लागले. तुम्ही म्हणाल त्याला म्हटलंय वाच्य ब्रह्म. वाणीने त्याचं वर्णन करून सांगणे म्हणून वाच्य ब्रह्म. मग ते शब्द ब्रह्म आहे, ते शब्द ब्रह्म आहे, हे वाच्य ब्रह्म आहे. वाच्य ब्रह्मामध्ये अनुभवाचा संबंध आहे आणि शब्द ब्रह्मामध्ये फक्त अभ्यासाचा संबंध आहे. यात दोघांमधला तेवढा बेसिक फरक आहे, मूलभूत फरक आहे. समर्थ पुढे म्हणतात आहे की पुढचा अनुभव ब्रह्म. आता मगाचा वाच्य ब्रह्म त्यांनी वाणीने सांगितलं, पण काही गोष्टी वाणीने सांगताच येत नाही. मी गुळ खाल्ला, वाणीने सांगितलं. तू गुळ खाल्ला, वाणीने सांगितलं. पण दोघांनीही जो अनुभव घेतलेला आहे, प्रत्यक्ष गुळ खाल्ला तुम्ही मला सांगितलं नाही आणि मी तुम्हाला सांगितलं नाही, पण गुळ काय याचा अनुभव आला म्हणून ते अनुभव ब्रह्म झालाय. ज्याने अनुभव घेतला ते अनुभव ब्रह्म. ते सांगता येत नाही, जे सांगता येत नाही त्याला अनुभव ब्रह्म म्हणतात. जगामध्ये खरं पंचमहाभूतांमध्ये अनुभव घेतला जातो, पण ते अनुभव प्रत्येक अनुभव वाणीने सांगता येत नाही. हिमालय सुंदर आहे हे डोळ्यांनी पाहिलं आहे, पाहणारा डोळा आहे आणि सांगणारी जीभ आहे. त्यामुळे सांगणारी जीभ, डोळे जे सांगते ते वाणीने सांगितले जाते. याला सेकंड हँड इन्फॉर्मेशन असं म्हणतात. डोळ्यांनी पाहिलं तर ते डोळ्यांनी सांगायला पाहिजे, पण डोळ्यांना वाणी नाही आणि जिभेला दृष्टी नाही, मग काय सांगावं? म्हणून त्याला सांगता येत नाही, म्हणून त्याला अनुभव ब्रह्म म्हटलाय. मी अनुभव घेतला. हा मनुष्य प्रेमळ आहे,
हे अनुभव घेतला गेलेला आहे म्हणून सांगतो आम्ही. तर अनुभव ब्रह्म तुम्ही अनुभव घ्या, सांगायची गरज पडत नाही. अनेक गोष्टी अशा असतात की जे वाणीने सांगता येत नाही. जे वाणीने सांगता येते ते वाच्य ब्रह्म, जे अनुभवाने सांगता येत नाही त्याला अनुभव ब्रह्म म्हणतात. सविस्तर विचार आपण पाहणारच आहोत. 14वा ब्रह्म त्याला म्हटलं आनंद ब्रह्म. आनंद ही सुद्धा एक वृत्ती आहे. आनंद हा वृत्तीचा धर्म आहे. मी एखादी गोष्ट केली, मला आनंद झाला, हा आनंद हे सुद्धा ब्रह्म आहे. म्हणून मनाची वृत्ती ही मुळात आनंदी आहे. म्हणून माणसाला काय वाटते, काही करा पण आनंदी राहा. म्हणजे मनाला आनंद हा त्याचा एक अविभाज्य घटक आहे. मनाला सदैव आनंद हवा, म्हणून आनंद हे ब्रह्म आहे. त्या आनंद ब्रह्माचं वर्णन आपण अधिक पाहणार आहोत. पण तो आनंद मला मिळाला, पण मिळण्यासाठी सुद्धा मला त्याच्यापासून भिन्न राहावं लागते, म्हणून ते नष्ट होते. मग इथे द्वैत, आनंद ब्रह्मामध्ये सुद्धा द्वैत आलेला आहे. तुम्ही म्हणाल मी एखादा चित्रपट पाहिला, मला तो आवडला, पाहताना खूप आनंद वाटला. या शब्दामध्ये आनंद वाटणे यासाठी जी वस्तू पाहतोय त्याच्यापासून मी भिन्न पाहिजे, म्हणून त्याच्या पुढे पुढचा ब्रह्म आलेला आहे, तदाकार ब्रह्म, ते होऊन जाणे. म्हणून आनंद ब्रह्माच्या पुढची टप्पा आहे तो आहे तदाकार ब्रह्म. त्याला ऐक्य म्हणतात. एकता आहे, ते दोघे एकच आहे. राम आणि दास दोघे पहुडले, दोन्ही एकच झाले आहे. आता दासही राहिला नाही आणि तो रामही राहिला नाही. राम राम नाही, दास दास नाही, ते दोघे एकच झाले, ते एकरूप झाले. त्यांना ऐक्य म्हटलंय, त्याला तदाकार ब्रह्म म्हटलंय. आणि तदाकार ब्रह्म प्राप्त झाल्यानंतर इथे सुद्धा उन्मनी अवस्था प्राप्त होते. तदाकारामध्ये उन्मनी, मी त्याच्यामध्ये आनंदात आहे, पण उन्मनी ही सुद्धा अवस्था आहे आणि अवस्था सुद्धा नष्ट होते. कारण कुठली अवस्था कायम नसते, ती बदलत राहते. म्हणून अवस्था कायम राहत नाही. म्हणून पुढचं ब्रह्म शुद्ध ब्रह्म आलेलं आहे. आणि ते शुद्ध ब्रह्म त्याला वाणीने सांगता येत नाही, म्हणून 14वं ब्रह्म अनिर्वाच्य ब्रह्म असं म्हटलंय. म्हणून अशा प्रकारे 14 ब्रह्मांची आज आपण नावी पाहिली. त्याचं थोडक्यात वर्णन पाहिलं. विस्तृत भाग आपण उद्याच्या निरूपणात पाहू. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो. आणि आपण या ब्रह्माचा प्रत्यक्ष अनुभव घ्यावा यासाठी समर्थांनी जे वाच्य ब्रह्म सांगितलं, मी शब्द ब्रह्म म्हणत नाही, संतांचं ते वाच्य ब्रह्म आणि ज्ञानी माणसाचं ते शब्द ब्रह्म. म्हणून अशा प्रकारे संतांचं वाच्य ब्रह्म आपण समजून घेऊया. राहिलेला भाग उद्या. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे. सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.